नमस्कार बाळांनो. तुमच्याकडं म्हणणार सीईटीतला घोळ फेमसच आहे. पेपरच चुकल्याला ते म्हणा ठीक आहे, ते समजू शकते, एखाद्या वेळी येऊ शकते, एखाद्या वेळी नाही, बऱ्याच क्वेश्चन चुकतात. पण तो तर निम्मा पेपर चुकला मॅथ्सचा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, एक विद्यार्थी अनेक परीक्षा सीईटीच्या. मग काही जणांनी चुकून डबल फॉर्म भरले गेलेले, काही जणांचं चुकून हॉल तिकीट आलेलं. एक जुना व्हिडिओ मी बघितलाय, काही जणांनी व्हिडिओ पण टाकलेत बघा. तो गोळ थांबत नाही तर आता वेगळाच गोळ कास्ट सर्टिफिकेट मध्ये चालू झालाय, की नेमकं मग प्रामाणिकपणे काम करणारा, मग तो श्रीमंत असेल गरीब असेल, त्यानं काय चूक केल्या, म्हणजे नेमकं कुठपर्यंत चालणार हेच कळत नाहीये. आता सीईटीचा मेंटली मुलं डिस्टर्ब झाली, तो पेपर चुकल्यामुळं पुढे परत लगेच काही दिवसांमध्ये पेपर घेतला आणि तो झालं. एक विद्यार्थ्याचे दोन पेपरचा कन्सेप्ट काय कळाला नाही, मग त्याला दोन चान्स मिळाले ना. दोन चान्स मिळाले, दोन वेळा पेपर दिला, त्यातलं बेस्ट मार्क जे चांगले पडले तो घेऊन इकडे ऍडमिशनला चाललेत. ते झालं. ते थांबत नाही तोपर्यंत हे एका विद्यार्थ्याकडे दोन कास्ट सर्टिफिकेट आहेत, काही काही ठिकाणी तीन आहेत. मराठे आहात, मराठ्यांकडे बाबा ईडब्ल्यूएस पण आहे, एसईबीसी पण आहे, ओबीसी पण आहे. तो विद्यार्थी कन्फ्युज झालाय. आता ओबीसी म्हणणार कुणबी, आता तो कन्फ्युज झालाय की नेमकं मी घेऊ कसं. काहीतरी विद्यार्थ्यांना भीती घातली गेली की तुझ्याकडं एसईबीसी आहे ना, ईडब्ल्यूएस कार्ड, कारण ते लागणार आहे, तिथनं चल. ईडब्ल्यूएस सेंट्रलचं काढलं तर सेंट्रलच्या ऍडमिशनला लागत होतं, ह्यात काय वाद नाही, मान्य आहे. पण मुलांच्याकडे स्टेटचं ईडब्ल्यूएस पण आहे आणि एसईबीसी पण आहे. त्या विद्यार्थ्याला माहित नाही आणि काही जणांनी मुद्दाम काढलेत. कसे काढले काय माहित. अहो नियम काय आहे, एक विद्यार्थ्याकडे एक सर्टिफिकेट पाहिजे ना. मग हे ईडब्ल्यूएस कुठनं आलं, कोण दिलं, कसं मिळालं, हा प्रश्न आहे. आता विद्यार्थ्यांचे मेसेज पडायला लागलेत किंवा फोन यायला लागलेत, सर याचं काय आम्ही पण काय करू का. अहो एक विद्यार्थी असेल तर एका जातीचा तो फायदा घेईल. हा, आता तुम्ही म्हणणार कास्ट रिझर्वेशन हे वगैरे काय. आता हे एक तो विचार करायचा व्हिडिओचा आहे की आरक्षण मिळाल्यानंतर पहिलं असं आरक्षण असेल भारतात की मिळाल्यानंतर मेरिट वाढल्या, कमी नाही झाल्या. मग तुम्ही म्हणणार लॉजिकल आहे. मॅक्सिमम अमाऊंट मध्ये म्हणजे मॅक्सिमम जास्तीत जास्त विद्यार्थी एसईबीसी चे होते, त्यामुळे त्यांची मेरिट वाढली. अहो मग आरक्षणचा फायदा व्हायला पाहिजे, मेरिट कमी यायला पाहिजे की वाढायला पाहिजे. पहिला असं आरक्षण असेल, घेतल्यानंतर मेरिट वाढल्यात आणि ईडब्ल्यूएस कमी झाल्या. आरक्षण कशासाठी घेतलं जातं किंवा दिलं जातं की बाबा त्यांना कुठेतरी मेरिट कमी लागतील, नोकऱ्यांमध्ये थोडस काहीतरी बाबा कमी मेरिट लागून काहीतरी होईल, हे वाढले ईडब्ल्यूएस पेक्षा ह्यांच्याच मेरिट. मॅक्सिमम ठिकाणी असं झालं, एका दुसऱ्या ठिकाणी बाबा एसईबीसीचा फायदा झाला, पण मॅक्सिमम ठिकाणी झाला. आता ते फायदा झाला तोटा झाला ते तुमचं तुम्ही ठरवा. पण मी जे जुना व्हिडिओ बनवलेला ना की त्याच्यामध्ये डिटेल दिले की काय, मग काही तत्वज्ञानी लोक म्हणतात तसं होणारच की. अरे पण आरक्षण कशासाठी असतं हे पण विचार कर की बाबा, आरक्षण काय मेरिट वाढण्यासाठी असतं का. हा हा आता विचारच सोडा की किती पर्सेंट लोक होती काय होती, मग त्यामध्ये मी घुसत नाही. पण सध्याचं काय, एका मुलाकडे दोन दोन कास्ट सर्टिफिकेट आले कसे, स्टेटचे, सेंट्रलचे नाही. मुलांनी पाठवले, मुलं सांगायला लागलेत हेच. सगळं मुलंच म्हणतात की सर हे नेमकं करू काय. आता टेन्शन आलंय ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना, सर ते आम्ही ईडब्ल्यूएस पण काढू जाऊ का सगळेच काढायला लागलेत किंवा काही जणांना मिळालेत, मग ते दोन्ही थ्रू अप्लाय काय करू कसं करू. हे ऍडमिशनच्या वेळीच ना हे कन्फ्युजन वाढते विद्यार्थ्यांचं. मग आता ते मिळाले कसे, एकासाठी एकच द्या ना, हे तर द्या किंवा हे तर द्या. नॉर्मली काय सांगितलंय की एसईबीसी मिळालं जाईल, पण ते कुठल्या अँगलने ईडब्ल्यूएस मिळालंय, मग पैसे घेऊन दिलं चाललंय का, काय चुकीनं व्हायलंय. बरं चुकीनं कसं काय व्हायला लागलंय, इतक्या विद्यार्थ्यांसाठी नियम माहित नाहीत का. मग आता विद्यार्थी आणि पालक पण कन्फ्युज झाले की कसे काय दोन दोन सर्टिफिकेट यायला लागलेत. मी तर तीन बघितले, मी सांगितली ना केस, तीन विद्यार्थ्यांनी पाठवले. आता ते कसं, विद्यार्थ्यांची आयडेंटिटी नाही, कुणी काढलेत काय काढलेत नाही सांगू शकत. काहीतरी ठोस निर्णय घ्या. पण मी सांगेन प्रामाणिकपणे चला, जर तुमची कास्ट एसईबीसी मराठा आहे तर तुम्ही तेच घ्या, हे डबल काढू नका. ते काढून देणारा चुकीचा आहे. परत तुम्ही म्हणा कोण बघतंय आपल्या इकडं, काय फरक पडायला लागलाय. हे असं झालं कुठेतरी व्हेरिफिकेशन झालं तर अडचणीत याल. तुम्ही म्हणा आम्ही कसं अडचणीत, देणाऱ्यानं चुकीचं का दिलंय. आता ती वेगळा विषय आहे. ते ऍफिडेव्हिट वगैरे करून दिलंय ना, वरील सगळी माहिती बरोबर आहे वगैरे, तुम्ही फोटो वगैरे काढलेत. सो मी म्हणतोय प्रामाणिकपणे चला, फसवणूक वगैरे करू नका, पैसे देऊन डॉक्युमेंट्स काढू नका. ज्या कास्ट मध्ये आहे त्या कास्ट मधलं सर्टिफिकेट घ्या. हा, व्हॅलिडिटीसाठी मी तो कालच व्हिडिओ अपलोड केलाय बघा, की काय करा. आपले राजकीय लोक नेते वगैरे आहेत, खूप चांगले आहेत, सरकार पण चांगलं आहे. मागच्या वर्षी मुलींना शिक्षण फ्री दिलं, 6 महिने कास्ट व्हॅलिडिटीसाठी मुदत दिली. आता तुम्ही त्यांना जाऊन रिक्वेस्ट करा की अशाशी चाललेत, फोटो काढून दाखवा की बघा समाज कल्याण ऑफिसच्या बाहेर गर्दी किती किती चालले, काय काय आहे, आणि ह्यासाठी आम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी तरी मुदत वाढ द्या. ही रिक्वेस्ट करा. जितकी लोक जाऊन रिक्वेस्ट करतील
विनंती करतील तर ते ऑटोमॅटिक होतं. हे काय चुकीचं नाही आहे. 3 महिने 6 महिने मुदत वाढ देणं, मागच्या वर्षी दिली 6 महिने, ह्या वर्षी पण द्या. बरं ह्या वर्षी 3 महिने द्या. जुन्या काळात होतं की बाबा 6 महिन्यापर्यंत जमा करू शकताय, नंतर तो नियम बदलला. नियम बदलण्याचे काही चांगले कारण पण असतील, माहित नाहीये. पण दिली पाहिजे असं मला वाटतं, कारण तो बाबा त्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होईल ना, कारण कास्टमध्ये असून त्यांना फायदा होणार नाही. फक्त एक कागद सर्टिफिकेट नव्हतं आणि ते पण कास्ट सर्टिफिकेट का नव्हतं, सॉरी कास्ट व्हॅलिडिटी का नव्हती, त्यांना माहितच नव्हतं, कोण सांगतच नाही हो. ही जागरूकता नाहीये आपल्याकडं. शिक्षणाबद्दल खूप कमी जागरूकता आहे. चुकीच्या गोष्टी एकदम फास्ट पसरतात, नको त्या गोष्टी पसरतात, चांगल्या गोष्टी पसरत नाही आहेत, कॉलेजांमध्ये सांगत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून राहून गेलंय. मग ते आता नाही कुठं म्हणतायत. हा, त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट मिळालंच नाही तर ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही त्यांचं ऍडमिशन कॅन्सल करा, जर कास्ट मधनं घेतलं, किंवा तुम्ही त्यांना आताच अप्लाय करू देऊ नका. सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्यांच्याकडे मिळू शकतंय किंवा ज्यांनी ज्यांनी कागदपत्र जमा केले त्यांना मिळण्याची गॅरंटी आहे, व्हॅलिडिटी, पण वेळ लागेल. अशांना तर एक 3-1 महिने किंवा 6-1 महिने मुदत वाढ मिळावी ही विनंती करा. नक्की सरकार ह्याच्यावर विचार करेल आणि देईल. ठीक आहे. आणि हे घोळचं काय माहित नाही बाबा, ह्याचं काय होणार आता, कसं काय मिळायला लागलंय. असतील तर बाबा स्ट्रिक्ट एखादा JR काढा, सर्क्युलर काढा, किंवा ऍडमिशन म्हणणार आता तू JR काढलं, सर्क्युलर काढलं, त्या मुलांपर्यंत थोडीच पोहोचणार आहे का. जिथं ऍडमिशन प्रोसेस आहे तिथं थोडंसं स्ट्रिक्ट करायला सांगा, की बाबा ज्या जातीमधला विद्यार्थी आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तरच त्याला त्यातनं पुढे द्या. दुसरं कागदपत्र असतील तर त्याला जाऊ देऊ नका. ही साधी गोष्ट, ही लय मोठी गोष्ट नाही आहे. इथं प्रत्येक FC सेंटर, मग इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, किंवा मेडिकलचे व्हेरिफिकेशनचे सेंटर असतील, तिथं सांगा ना, हे बाबा हे चेक करा, ऑटोमॅटिक गोष्टी थांबतील. मग प्रामाणिकपणे जाणाऱ्या विद्यार्थ्याला बाबा त्याचं नुकसानच आहे, की जर असे 2-2, 3-3 गोष्टी असल्या तर एक विद्यार्थ्याकडं. काही विद्यार्थ्यांचं तर वेगळंच चाललंय. थोडंसं स्ट्रिक्ट व्हावं, प्रामाणिकपणे सामान्य नागरिकाला इथं नुकसान व्हायला लागलंय. आणि मग विद्यार्थी चुकीचा विचार करतात, मग ते पण असं काहीतरी चुकीच्या मार्गाने काढायचा प्रयत्न करतील, मग ते पैसे देऊन काढतील, आणि मग हे सगळंच थोडंसं चुकीच्या वळणाला जाईल. तसं होऊ नये त्यासाठी FC सेंटर्स असतील, स्क्रुटनी सेंटर असतील, तिथं स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन गोष्टी झाल्या पाहिजेत, की बाबा हे डॉक्युमेंट्स पाहिजेत ह्या कास्टचा असेल तर. मग त्या गोष्टी थांबतील आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी मुदत वाढ मिळावी, मला तरी असं वाटतंय. बाकी तुम्ही पालक विद्यार्थी मिळून विनंती करा, नक्की त्या गोष्टी होतील. ठीक आहे. चला, थँक्यू.